खेळाडूंनाच फक्त खेळाडूंना नाहीये, फक्त प्रेक्षकांना माफी असावी, फक्त प्रेक्षकांना खेळाडूंना नसेल. एटीएम खुलं केलंय, प्रेक्षक वर्गांना देखील मजा येईल. येस, मोठू या ठिकाणी आलेत, डोरेमॉन देखील डान्स करताना दिसत आहेत. पहिल्या चेंडूवरती आले डबलने मात्र 2 धावीने खातं ओपन केलंय. श्री गणेशा केलाय. सांघिक कोट्यातील वैयक्तिक पहिले शतक हाताळताना गोलंदाज मंगेश. सलामीला जोड केलं मैदानामध्ये अविनाश वाघ आणि अंकुश वाघ. पहिल्या चेंडूवरती 2 धावा. यावेळेस मोठा फटका फसलाय. हरी त्या ठिकाणी चुकी करतोय. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, दुसऱ्या चेंडूवरती विकेट मिळवली असती. जेल जमिनीला दान झालंय. अंकुश वाघला मात्र जीवनदान दिलाय. त्या मोबदल्यात येतील 1 धाव आणि 1 धावीच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचल्या 3 या धावसंख्येवरती. वाघाचे वाडी संघाचा विचार केला तर जगातील टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप म्हटलं जातं. स्वर्गीय रतन बुवा चषक मध्ये चांगली खेळी करत असताना 3ऱ्या फेरीपर्यंत मात्र दाखल झाली होती. अविनाश वाघची टीम 3ऱ्या फेरीत परास्त झाले, मात्र बरेचसे प्रेक्षकांची मनं जिंकली होती. या वाघाची वाडी टीमने बरेचसे नाव देखील आपल्या आदिवासी समाजाचं त्यांनी उंचावला. यावेळेस दांडी गोल केले. पहिल्या चेंडूवरती त्रिफला उद्ध्वस्त. फलंदाज होईल अविनाश वाघ. बॅक टू द पॅव्हेलियन. याच्या त्या मान सन्मान थोडेच वेळात केला जाईल. अविनाश वाघची फलंदाजी पाहण्यासाठी देखील बरेचसे प्रेक्षक वर्ग या ठिकाणी आले होते. निराश केलाय अविनाशने. पहिल्या चेंडूवरती बाद झालाय. 1 हायबा कॅच साठी 1000 रुपयाचं पारितोषिक. वाडिश लॉंगॉन क्षेत्रामध्ये सर्व प्रेक्षक देखील उभे राहिले आहेत, कारण एका दिवसाची हजेरी सुटेल सर्वांची जर एक झेल पकडला तर. नक्कीच राम खडके साहेबांनी हे पारितोषिक लावलंय. षटकार हॅट्रिक साठी 3000, हायबा कॅच साठी 1000 रुपये आणि राम खडके साहेबांच्या बॅनरला जर षटकार हिट झाला तर कुशल होते शेठ यांच्याकडून साहेबांकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलाय. म्हणजे फलंदाजांना भरपूर संधी आहे. गोलंदाजांसाठी देखील नक्कीच ते विचार करतील. प्रेक्षकांचा विचार केलाय. 1000 रुपयाचं पारितोषिक हायवे कॅच साठी लावले गेले. एटीएम मात्र खुला केलाय. या वेळेस काय घडलाय? सिंगल धाव येते. सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 4 या धावसंख्येवरती. मंगेश चांगला गोलंदाज आहे. तेज तर्रार गोलंदाजी आतापर्यंत. टवकुरे हाताचा गोलंदाज. अंकुशला मात्र बाद केला असता. वाडिश लॉंगॉफ क्षेत्रामध्ये झेल सोडला गेला. एक चांगल्या फलंदाजाचा झेल आणि तदनंतर अविनाश वाघला मात्र परतवला या गोलंदाजानं. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. अंधे 2 फटकेबाजी. कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा. निर्धाव चेंडूची सांगता होत्या. गोलंदाज मंगेश मोठे फटके मारू देत नाहीये. वंचित ठेवलाय अंकुशला. ज्या अंकुशचा एक झेल सोडला गेला होता. अंकुश मध्ये क्षमता षटकार चौकार लगावण्याची. जर 3 षटकार लगावले तर 3000 रुपयाचा पारितोषिक आलाय. बक्षिसांची खैलात झाल्या. यावेळेस कोलाट टाकलाय चेंडूला. शॉर्ट मिडॉन क्षेत्रामध्ये धोक्याची घंटा. फेकी चुकीची, कलेक्शन चुकीचं. त्या मोबदल्यात मिळतील 1 धाव. 1 धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 5 या धावसंख्येवरती. पंचांचा शतक संपण्याचा इशारा येतोय. पहिलं शतक मॅनेटरी पॉवर प्लेचं या ठिकाणी संपलाय. धावफलक जाऊन पोहोचलाय 5 वरती. तर आदिवासी क्रिकेट मधील एक हिरा अजय भस्मा याचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. भिंगार संघाचा धीरज, अजय नाईक दोघांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना
देखील आयोजकांच्या माध्यमातून मी सहर्ष स्वागत. नेक्स्ट मॅच देखील भिंगार विपक्ष कलोते मोकाशी. इनिंग ब्रेक मध्ये दोन्ही संघाच्या संघनायकांनी लगेच इनिंग ब्रेक मध्ये यायचं आहे. आजच्या दिवसात विचार केला तर तारे सितारे या मैदानावरती खेळताना दिसतील. वाघाचे वाडी संघाचा अविनाश असेल, भिंगार संघाचा धीरज अजय नाईक, माथेरान संघाचा अजय बसमा, रानसई संघाचा देवा आणि करण बांगारी. लेंडे माफी करण आणि देवा हे देखील आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळतील. प्रेक्षकांना देखील सुवर्ण संधी, खेळाडूला देखील सुवर्ण संधी आहे. पहिला चेंडू लोअर फुलटो चेंडू, सन्मान दिलाय चेंडूला. फसलीप क्षेत्रामध्ये शतरक्षक त्या ठिकाणी तैनात. उचलणार फेकणार तत्पूर्वी एकच धाव मिळते. एका धावेपेक्षा जास्ती काय मिळणार नाहीये. एका धावेच्या 6 धावफलक जाऊन पोहोचलाय 6 या धाव संख्येवरती. 6 धावा धाव फलकावरती आल्यात. 1.1 चा खेळ या ठिकाणी संपलाय. गोलंदाज मयूर सांघिक कोट्यातील दुसरा वैयक्तिक पहिलं शतक हाताळण्यासाठी आलाय. पहिला चेंडू खराब होता. खराब चेंडूला दिशा देणे महत्वाचं होतं, मात्र सन्मान दिलाय अंकुशने. एकच धाव आले. 6 धावेवर जाऊन पोहोचलाय. यावेळेस कोल्यात टाकलेला चेंडू कट केलाय. चेंडूला थर्डमॅन क्षेत्रामध्ये फंबल झालाय क्षेत्ररक्षक, मात्र एकच धाव. एका धावेच्या 6 धावफलक जाऊन पोहोचलाय 7 वरती. हायवा कॅच साठी सुवर्ण संधी असेल, सर्वांसाठी असेल. खेळाडूंसाठी देखील हायवा कॅच साठी जे कॅश प्राइज 1000 रुपयाचा लावलाय ते खेळाडूंना देखील असेल. यावेळेस दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. फेकी चुकीची होते, मात्र एकच धावेवर समाधान मानतो अंकुश. अंकुशला शेवटच्या ओव्हरपर्यंत खेळणं गरजेचं असेल, कारण अविनाश स्वस्तात बाद झालाय. पहिला चेंडू फेत करत असताना पहिल्या चेंडूवरती मात्र त्रिभला उद्ध्वस्त झाला. त्याच्यानंतर रुपेश आणि अंकुश असे जोडखले मैदानामध्ये आहे. डवकुरे हाताचे दोन्ही फलंदाज धावफलक हालत ठेवलाय. 8 धावा धाव फलकावरती आल्यात. कोलवर टप्प्याचा चेंडू दांडी उद्ध्वस्त. फर्निचर डिस्ट्रॉय करले फलंदाज रुपेचा डीजे. आठ धावा धाव फलकावरती आल्यात. आजच्या दिवसात एकूण 10 टीम खेळतील. हायस्कोर संघाला बाय दिली जाईल. सर्व संघांनी याची सूचना असेल. हायस्कोर संघाला बाय दिली जाईल. आयोजकांचा निर्णय या ठिकाणी पोहोचलाय. यावेळेस सन्मान दिलाय चेंडूला. एक सिंगलला पूर्ण केले गेले. सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 9 या धावसंख्येवरती. 5 चेंडूचा खेळ संपलाय. गोलंदाज मयूर चांगली गोलंदाजी करतोय. ज्या प्रकारे मंगेशने गोलंदाजी केली, पहिले शतक हाताळताना धावा खर्च केल्यात 5. एक विकेट अविनाश सारख्या मातब्बर फलंदाजाला बाद करण्यात यश आलंय. त्याच्यानंतर मयूर आलाय दुसरे शतक हाताळण्यासाठी. एक विकेट मिळवले, रुपेशला परतवलाय. धावफलक जाऊन पोहोचले 8 वरती. आतापर्यंत 4 धावा आणि 1 विकेट मिळवले मयूर या गोलंदाजाने. 9 धावा धावफलकावरती आल्यात. माफी असावी. अंकुश चांगला फलंदाज आहे. यावेळेस पंचांकडे पंचांनी दाद मान्य केले. फलंदाज होईल अंकुश बाद.
यावेळेस पायजीत पकडला गेला फलंदाज अंकुशला. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल, तिसऱ्या चेंडूवरती विकेट, त्याच्यानंतर परत सिंगल, डॉट बॉल, शेवटच्या चेंडूवरती सिंगल. टोटल 5 धावा पहिल्या शतकात. दुसरं शतक हाताळताना गोलंदाज मयूर पहिल्या चेंडूवरती सिंगल, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल, तिसऱ्या चेंडूवरती सिंगल, चौथ्या चेंडूवरती विकेट, पाचव्या चेंडूवरती सिंगल, सहाव्या चेंडूवरती सिंगल विकेट. टोटल धावा धाव फलकावरती 9. सांगी कोट्यातील तिसरा वैयक्तिक पहिलं शतक हाताळण्यासाठी गोलंदाज झालाय हरिश्चंद्र. 2 शतकांचा वादवी खेळ संपलाय. 9 धावा धाव फलकावरती आल्यात. पहिला चेंडू बिरकावलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात, गोंधी चुकी करत नाहीये. फलंदाज होईल बाद चंदर. सवी महेश बाद होतोय. महेश आउट झाला आता ते पण करा. स्पीड अप घ्यायचंय. पण आपण देखील खेळाडूंना ताकीद द्या की थोडा उशीर होतोय सामन्यांना, कारण लेट सामने चालू झाले. थोड्याशा उशीर टीम या ठिकाणी पोहोचल्या. महेश बाद झालाय. नौका फलंदाज यावेळेस मैदानामध्ये बुधाजी. पहिल्या चेंडूवरती सफलता मिळवतोय गोलंदाज हरिश्चंद्र. महेशला बाद केलाय बुधाजी. नौका फलंदाज यावेळेस साडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होत्या. धावसंख्या स्थिर. 9 धावा धाव फलकावरती आल्यात. गोलंदाज हरिश्चंद्र. ज्या प्रकारे मंगेशने आणि मयूरने गोलंदाजी केली होती त्याच प्रकारची गोलंदाजी हरिश्चंद्र या गोलंदाजाकडून पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती बाद केला महेशला. त्याच्यानंतर बुधाजी आला. पहिला चेंडू गुडलेस पथवरून उचली घेतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. यावेळेस मोठा प्रहार फटका फसला डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक येतोय, कोणतीही चुकी करत नाही. फलंदाज होईल बुधाजी बाद. हो टुडीज आहे. धावसंख्येला रोखलावले गेले. धावसंख्या जाऊन पोहोचले 9 या धावसंख्येवरती. बुधाजी बाद झालाय. नौका फलंदाज गुरुनाथ या वेळेस मैदानामध्ये. आतापर्यंत वाघाच्या वाडी संघाचे 5 फलंदाज बाद झालेत. 9 धावा धाव फलकावरती आल्यात. यावेळेस अक्रॉस द लाईन चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. 5 चेंडू निर्धाव फेकले त्या गोलंदाज 4 चेंडू निर्धाव फेकले त्या गोलंदाजाने. 2 चेंडू निर्धाव फेकणार का? आजच्या रात्रीतील पहिला मेडन षटक पाहायला मिळेल का हरिश्चंद्र या गोलंदाजाकडून? चांगली गोलंदाजी यावेळेस देखील अक्रॉस द लाईन. मात्र पंच आमच्याकडे बोललेत. स्वे चेंडू घोषित केला, दंडित केलाय गोलंदाजाला. अवांतर धाव मिळते. अवांतर धावेच्या 6 धावफलक जाऊन पोहोचले 10 वरती. दुहेरी आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. 10 धावा धाव फलकावरती आल्यात. 5 गड्याच्या मोबदल्यात वाघाची वाडी संघाच्या.
पुन्हा एकदा फटका फसलाय जेलखाली मयूर कोणतीही चुकी करत नाहीये फलंदाज पुन्हा एकदा गुरुनाथ येईल डगआउट मध्ये ठीक आहे. माननीय श्री कमलुशेठ पारदे साहेब ग्रुप ग्रामपंचायत बोरगाव उपसरपंच यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. डोरेमॉन आणि मोटूचा डान्स देखील तेवढाच चांगला आहे. प्रेक्षक आकर्षण म्हणून त्यांना देखील या ठिकाणी ठेवले गेले. शॉर्ट मिडॉन क्षेत्रामध्ये चेंडू येतोय उचलणार फेकणार एक धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय मात्र फेकी चांगली झाली. कलेक्शन देखील तेवढंच चांगलं झालंय. तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी केली जाय. टेक्निशियन पंच आमचे या ठिकाणी चेक करतील आणि लगेचच जो निर्णय तोपर्यंत पोहोचवला जाईल. यस फलंदाजाने स्क्रीन सोडलाय. ही खेळाडू वृत्ती पाहायला मिळते वाघाची वाडी संघाकडून. पहिला टॉस विन दिला होता नानिवली संघाला तो देखील मान्य केला होता अविनाश वाघने. धावचित स्वरूपात फलंदाज स्वतः स्क्रीन सोडून बाहेर आलाय. ही असते खेळाडू वृत्ती. असेच मोठे खेळाडू होत नाही मित्रांनो. त्याच्यासाठी निष्ठावंत आणि फलंदाज यस फलंदाज बाद घोषित दिलाय तिसऱ्या पंचांनी. दुसऱ्या रन आउट झाले ना त्याला नको. पहिल्या शतकाचा विचार केला मंगेशने 5 धावा खर्च केल्या. मयूरने दुसरे शतक हाताळताना 4 धावा. हरिश्चंद्रने 2 धावा खर्च करत असताना 3 विकेट मिळवल्यात. टोटल 6 विकेट आतापर्यंत. 7 विकेट आतापर्यंत वाघाच्या वाडी संघाच्या गेल्यात आणि धावफलक जाऊन पोहोचल्या दुहेरी आकड्यावरती म्हणजे 11 धावा धावफलकावरती आल्यात. सांघिक कोट्यातील चौथा वैयक्तिक पहिला स्लोगरचं शतक हाताळताना गोलंदाज चिराग पहिला चेंडू. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न त्रिफला उद्ध्वस्त फलंदाज होईल बाद. डीजे भिंगार संघाचा संघनायक आणि कळते मोकाशी संघाचा संघनायक इनिंग ब्रेक मध्ये टॉसमिन साठी यायचं आहे. भिंगार संघाचा संघनायक आणि कलोते संघाचा संघनायक. यावेळेस कट केलाय क्रिकेटचा मादक सौंदर्य या फटकामध्ये देत असताना फलंदाज चेंडू थांबणार नाहीये. टू बाउन्स सीमारेषे पलीकडे पहिला चौकार येतोय वाघाच्या वाडी संघासाठी. डीजे
धावफलक पुढे सरसावले, चौकाराच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचले 15 वरती. दुसऱ्या चेंडू वरती आलाय चौकार. अशोकच्या बॅट मधून चांगला फटका, यावेळेस कट करण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. लाईन आणि लेंथ मात्र चेंज केले गोलंदाजाने. व्हेरिएशन पाहायला मिळतोय या गोलंदाजीमधून. धावसंख्येला रुख लागले गेले पुन्हा एकदा. 15 धावा धाव फलकावरती आल्यात. चिराग शेवटचं शतक हाताळण्यासाठी पहिल्या चेंडूवरती विकेट आला, दुसऱ्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर गोलंदाजी चांगली पाहायला मिळते. यावेळेस पंच आमच्याकडे वळल्यात. स्वेर चेंडू घोषित केल्या पंचाने. अवांतर धावेत्या अवांतर धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोचल्या 16 वरती. वन बाउन्स चेंडूला कलेक्ट केला गेला. डोक्याची घंटा डायरेक्ट हिट. मात्र पंचांचा कुठलाही इशारा येत नाहीये. 2 धावा मात्र पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचल्या 18 वरती. 18 धावा धाव फलकावरती आल्यात. गोलंदाज चिराग चांगली गोलंदाजी. एक चौकार आल्यानंतर कमबॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळाले या गोलंदाजाची. धावफलक जाऊन पोहोचले 18 वरती. 8 गड्याच्या मोबदल्यात प्रथम फलंदाजी करत असताना वाघाची वडी संघाचे अविनाश स्वस्त्यात बाद झाला, अंकुश स्वस्त्यात बाद झाला. या सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो नाणिवली संघाला. कारण का अविनाश सारखा एक मोठा फलंदाज स्वस्त्यात बाद झाला, खातं ओपन न करता बाद झाला आणि प्रेशर आलाय वाघाच्या वाडी संघावरती. धावफलक जाऊन पोहोचले 18 वरती. 18 धावा धाव फलकावरती आल्यात. यावेळेस पंच आमच्याकडे वळलेत. पुन्हा एकदा स्वेर चेंडू घोषित केला. अवांतर धाव येते. दुसरा स्वेर चेंडू फेकला जातो चिराग या गोलंदाजाकडून. अवांतर धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 19 या धावसंख्येवरती. 19 धावा धाव फलकावरती आल्यात. गोलंदाज चिराग पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. झेल खाली क्षेत्ररक्षक कोणतीही चुकी करत नाही. फलंदाज होईल बाद. देऊया डीजेला संधी. सो मच डीजे. खेळाडू कक्ष जो आहे तो फक्त खेळाडूंसाठी ठेवलाय मित्रांनो. आपण खेळाडूंना बसण्यासाठी तो खेळाडू कक्ष खाली करा. जर प्रेक्षक वर्ग असेल तर व्यासपीठावर येऊन बसा, पण खेळाडू कक्ष खाली करा मित्रांनो. खेळाडूंना बसण्यासाठी जागा द्या. कृष्ण पारधी साहेब गुरु ग्रामपंचायत नेरळ विद्यमान सरपंच यांचा देखील या ठिकाणी यशोत मान सन्मान केला जाईल. आपली संस्कृती अतिथी देवो भव. रमेश शेठ पारधी ग्रुप ग्रामपंचायत बोरगाव विवाह सदस्य यांच्या हस्ते माननीय कृष्णा पारधी साहेब नेरळ ग्रुप ग्रामपंचायत नेरळ सरपंच यांचं या ठिकाणी याच्या मान सन्मान केला जातोय. माईची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि सामन्यांची गोड आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह या ठिकाणी देण्यात जातोय. भिंगार संघाचा संगणक या नाणेफेकी करण्यासाठी. भिंगार संघाचा संघनायक नाणेफेकीसाठी यायचा आहे. कलोते मोकाशी संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित झाल्यात. प्रथम फलंदाजी करत असताना 19 धावा धाव फलकावरती जमवल्यात वाघाचे वाडी संघानं.
2 धावींचे पेनल्टी वाघाचे वाडी संघाला, म्हणजे 2 धावा कपात केल्या जातील. 17 धावा 18 धावींची आवश्यकता असेल. येणारे 24 चेंडू 18 धावींची आवश्यकता असेल. भिंगारी विपक्ष कलतीय मोकाशी यांच्यामध्ये नाणेफेकीचा कौल झालाय. नाणेफेकीचा कौल जिंकलाय कलतीय मोकाशी संघानं. निर्णय काय असेल तो लगेचच गलबाच आहे. चालू असलेला सामना प्रेक्षकांना देखील माहिती असेल, लेट आलेल्या प्रेक्षकांना देखील कळवतोय. वाघाची वाडी विपक्ष नानिवली. नाणेफेकीचा कौल हारल्यानंतर फलंदाजी वटाला आली. अविनाश वाघची टीम या ठिकाणी उपस्थिती लेट झाली. नाणेफेकीचा कौल नानिवली संघाला विजय दिलाय आयोजकांनी. त्याचनंतर 2 धावींची पेनल्टी दिली गेली आहे आणि तो निर्णय मान्य करणे इतकं मोठं मन अविनाश वाघचं असेल. तर अविनाश वाघसाठी सुवर्ण संधी असेल. विकेट हॅट्रिक मिळवले तर नितीन शेठ पारधी युवा उद्योजक तारबडी यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक आलाय. प्रेक्षक वर्गांना देखील आणि सर्व खेळाडू जे असतील बाहेर त्यांना देखील एक सुवर्ण संधी असेल. हायवा कॅसाठी 1000 रुपये आले. राम खडके साहेब यांच्याकडून आणि बॅनरला जर हिट झाला, राम खडके साहेबांच्या बॅनरला हिट झाला तर कुशा शेठ लोते यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. मात्र बक्षिसांची खैरात झाली. आजच्या पहिला दिवस, पहिली रात्र आणि पहिल्या रात्रीत मात्र सामना या ठिकाणी चालू झाला. अविनाश वाघ पहिला चेंडूला सन्मान दिलाय. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला भिरकावला. 1 धाव सहजरित्या पूर्ण केल्या. दुसऱ्या धावीचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेने मात्र श्रीगणेश केला धावांचा. 2 धावा धावफलकावरती आल्यात. मंगेश आणि हरिश्चंद्र अशी जोडखलं मैदानामध्ये आहे. मॅनेंट्री पॉवर शतक हाताळताना गोलंदाज अविनाश वाघ 30-35 धावा असते ना तर फायटिंग स्कोर उभा करावा केला असता वाघाचे वाडी संघानं. तर सामन्यात मात्र चिरस निर्माण झाली होती. मजा आली असती सामना पाहण्यास. मात्र यावेळेस 18 धावींची गरज. यावेळेस सन्मान दिलाय चेंडूला. चेंडू थांबणार नाहीये. मंगेशच्या बॅट मध्ये होतोय हा दन करत चौकार. डीजे. तर आजचा दिवस 19 फेब्रुवारी. सर्व मित्र आणि आजच्या दिवसात शिव जयंती. तर सर्व खेळाडू वर्ग आणि रसिक वर्गांना देखील शिव जयंतीच्या शुभेच्छा देतो. या चेंडूवरती मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली. या गोलंदाज अविनाश वाघ चौकार आल्यानंतर निर्धाव चेंडू. यावेळेस 23 दरार वेगावरती स्वार रफ्तार या चेंडूवरती पाहायला मिळाल्या. मात्र एक सिंगल चिक्की धाव मिळते. एका धावेच्या साहाय्याने धावफलक पुढे सरसावलाय. 7 धावा धावफलकावरती आल्यात. नाणेफेकीचा कौल जिंकलाय कलोते मोकाशी संघानं. प्रथम फलंदाजी स्वीकारल्या. नेक्स्ट मॅच भिंगार टीम आपण रेडी राहायचंय. हा सामना संपला की लगेचच शतरक्षणासाठी मैदानात उतरायचंय. 7 धावा धावफलकावरती 18 धावींचा पाठलाग करत असताना 4 चेंडूचा खेळ मात्र संपलाय. अविनाश वाघ एक मोठं नाव आदिवासी क्रिकेट मधील. मात्र यावेळी
आदिवासी क्रिकेट मधील एक मोठं नाव अविनाश वाघ मात्र निराश केलाय फॅन्सला. यावेळेस जेल सोडला गेलाय. एक धाव मिळते. एका धावेच्या सहाय्यानं धावफलक जाऊन पोहोचलाय 8 वरती. 18 ची गरज असताना 8 धावा धावफलकावरती अजून 10 धावींची गरज असेल विजयासाठी. यावेळेस चेंडूला उडवलाय पॉइंट आणि कव्हरच्या मधून चेंडूला बिरकावलाय. क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय. चेंडू थांबणार नाहीये. टू बाउन्स सीमारेषे पलीकडे दन 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 करत येतोय. मंगेशच्या बॅट मधून चौकार देऊया. थँक्यू सो मच. शेवटच्या चेंडूवरती चौकार आलाय. या चौकाराच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचले 12 वरती. 18 धावांचा पाठलाग करत असताना 12 धावा धावफलकावरती. सांघिक कोट्यातील दुसरं वैयक्तिक पहिलं शतक हाताळण्यासाठी गोलंदाजला अंकुश वाघ अविनाश वाघचा मोठे बंधू. 12 धावा खर्ची गेल्यात. अविनाश वाघने 18 चेंडू पहिल्या चेंडूवरती चेंडूला भिरकावलाय वाडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात उचलणार फेकणार तत्पूर्वी एकच धाव. एका धावेच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोचल्या 13 वरती. 13 धावा धावफलकावरती आल्यात. अंकुश आला दुसरे शतक हाताळण्यासाठी. डावकुऱ्या हाताचा हा गोलंदाज. फार चांगली गोलंदाजी या गोलंदाजाकडून पाहायला मिळते. ते सर्रार गोलंदाजी सातत्याने या गोलंदाजाकडून पाहायला मिळते. ज्यांनी बरेचशी मैदाने आपल्या फलंदाजी गोलंदाजीवरती गाजवल्यात. आज या मैदानावरती थोडीशी निराशा पाहायला मिळाली वाघाची वाडी संघाची. धावफलक जाऊन पोहोचल्या 13 वरती. पहिल्या चेंडूवरती येते सिंगल. मंगेश आला. मंगेशने गोलंदाजी चांगली केली. फलंदाजी देखील तेवढीच चांगली पाहायला मिळते. यावेळेस टॅप केलाय चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. चेंडू थांबणार नाहीये. सर करत चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. डीजे शरीर यशला चेंडू आदळलाय. मात्र एक धाव बेगाने पूर्ण केले गेले. एका धावीने मात्र नानिवली संघ विजय होतोय. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाचे सुद्धा गोड कौतुक. भिंगार संघ लगेचच मैदानात उतरच आहे. भिंगार विपक्ष कलोते मोकाशी. नाणेफेकीचा कूल जिंकलाय कलोते मोकाशी संघाने. प्रथम फलंदाजी स्वीकारल्या. क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलंय भिंगार संघाला. लगेच